हम्पी हे कर्नाटकातील अतिशय सुंदर ठिकाण आहे, जे फक्त देशातीलच नव्हे तर जगभरातील पर्यटकांना आकर्षित करते. आज आपण भेट देणार आहोत माल्यवंत रघुनाथ मंदिर, श्री लक्ष्मी नरसिंह मंदिर, आर्किओलॉजिकल म्युझियम यांसारख्या हम्पीतील सुप्रसिद्ध ठिकाणांना आणि एन्जॉय करणार आहोत हम्पीतील सुप्रसिद्ध कोरॅकल राईड. आता आपण आलो आहोत श्री लक्ष्मी नरसिंह मंदिर येथे. नरसिंहाच्या या रूपाला उग्र नरसिंह असे म्हटले जाते. ही लक्ष्मी नरसिंहाची मूर्ती ही हम्पीतील सर्वात उंच मूर्ती आहे. हम्पीमध्ये झालेल्या विध्वंसामध्ये या मूर्तीचा बराचसा भाग नष्ट झाला आहे. लक्ष्मी नरसिंहाची ही मूर्ती हम्पीतील प्रमुख आकर्षणांपैकी एक आहे. हम्पीमधील कोरॅकल राईड सुद्धा खूप फेमस आहे. ही एक गोलाकार बोट आहे. यामध्ये बसून तुम्ही तुंगभद्रा नदीतून बोटिंगचा आनंद घेऊ शकता. आता आपण माल्यवंत रघुनाथ मंदिर येथे आलो आहोत. माल्यवंत रघुनाथ मंदिर हे भगवान रामाला समर्पित आहे. मित्रांनो, मी सध्या आलेलो आहे माल्यवंत रघुनाथ मंदिर येथे. तर हे एक प्रभू श्रीरामाचे मंदिर आहे आणि येथेच आपल्याला पाहायला मिळते अशी जागा जिथे लक्ष्मणाने बाण मारला होता आणि तेथून एक पाण्याचा झरा वाहताना सध्या दिसतो आपल्याला. तर ती देखील जागा आपण पाहणार आहोत. हा मंदिर परिसर तुम्ही पाहू शकता. माल्यवंत रघुनाथ मंदिरामध्ये कित्येक वर्षांपासून अखंड वाल्मिकी रामायण पाठ होत आहे. मंदिराच्या गर्भगृहामध्ये राम, सीता, लक्ष्मण आणि हनुमानाच्या मूर्त्या आहेत. माल्यवंत टेकडी हे असे ठिकाण आहे जिथे भगवान श्रीरामाने चातुर्मास काळात वास्तव्य केले होते. बालीच्या मृत्यूनंतर भगवान रामाने लक्ष्मणातर्फे किष्किंधा नगरीचा राजा म्हणून सुग्रीवचा राज्याभिषेक केला. सीता मातेला शोधण्यासाठी जाण्याआधी पावसाळ्याच्या 4 महिन्यांमध्ये सुग्रीवच्या विनंतीवरून भगवान श्रीराम आणि लक्ष्मण
यांनी येथेच वास्तव्य केले. भगवान शंकराची पूजा करण्यासाठी श्रीरामाने येथेच शिवलिंगाची स्थापना केली होती. तेच हे मंदिर. या टेकडीवरून हम्पीचे विहंगम दृश्य पाहायला मिळते. येथे आपण सूर्योदय किंवा सूर्यास्ताच्या वेळी येऊन सुंदर दृश्याचा आनंद घेऊ शकतो. हम्पीला येऊन तुम्हाला खाण्याच्या बाबतीत ऑथेंटिक लोकल टेस्ट अनुभवायची असेल तर तुम्ही हम्पी पॅराडाइज रेस्टॉरंटला व्हिजिट करू शकता. इथे येऊन हम्पी स्पेशल साऊथ इंडियन थाळी आणि बोनाफी पाय डेझर्ट नक्की ट्राय करू शकता. आता आपण आलो आहोत हम्पी आर्किओलॉजिकल म्युझियम येथे. भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाच्या या संग्रहालयात हम्पीतील अवशेषांमधील शिल्पे, मूर्ती, विजयनगर साम्राज्य काळातील साधने, शस्त्रे आणि इतरही बरंच काही आपल्याला येथे पाहायला मिळते. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट्स करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत. आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.